युद्धाच्या 15 दिवसात अभिमन्यू वगळता एकही पांडव धारातीर्थी पडला नाही. कौरवांकडील अनेक महत्त्वाचे मोहरे आणि दुर्योधनाचे अनेक भाऊ बळी गेले होते. 16व्या दिवशी कर्णाला सेनापती पदाचा अभिषेक झाला. त्याने पांडवांचा वध करून दुर्योधनाला विजयश्री मिळवून देण्याची प्रतिज्ञा केली. 16वा दिवस संपला, पण कर्णाला काही विशेष यश मिळाले नाही. युद्धाचा 17वा दिवस उजाडला. दुःशासनाची आणि भीमाची समोरासमोर गाठ पडली. दुःशासनाला पाहताच भीमाला द्रौपदीची विटंबना आठवली. बेभान होऊन तो गदा घेऊन धावला. दोघांचे द्वंद्व युद्ध सुरू झाले. 13 वर्षाचा मनात साचलेला राग भीमाचे स्फुरण वाढवतच होता. एका प्रहारात त्याने दुःशासनाला उताळा पाडला. त्याच्या नरडीवर पाय ठेवून त्याने त्याचा द्रौपदीच्या पदराला हात घालणारा उजवा हात मुळापासून उपटून अस्मानात भिरकवला. त्याने त्याच अवस्थेत उघड आव्हान दिले, या पापी दुःशासनाची छाती फोडून मी त्याचे रक्त पिणार. ज्याला जगणे नकोसे झाले असेल त्याने मला अडवण्याची हिंमत करावी. खरोखरच त्याची छाती फोडून सिंह सावजाचे रक्त पितो त्याप्रमाणे भीम त्याचे रक्त प्यायला. दुर्योधनाचे 10 भाऊ त्याच्यावरती चालून गेले, पण भीमाने त्यांनाही कंठस्नान घातले. कौरव सेनेचा संहार करीत अर्जुन कर्णाच्या रथाच्या जवळ सरकू लागला. कौरवांचा प्रतिकार अधिकाधिक कडवा होऊ लागला. अर्जुनाने कर्णाच्या डोळ्या देखत त्याचा मुलगा वृषसेन याचे शीर आसमानात उडवले. संतप्त कर्ण अर्जुनावरती चालून गेला. दोघांनी बराच वेळ एकमेकांवर बाणांची वृष्टी केली, अस्त्रांचे प्रयोग केले. याच वेळी कर्णाच्या रथाचे डावे चाक भूमीत फसले. ते बाहेर काढण्यासाठी कर्ण रथातून उतरला. त्याने अर्जुनाला बाण न सोडण्याची विनंती केली, पण कृष्णाने कपटाला कपटाने काटणे हा धर्मच आहे, दुष्टाला अडचणीत गाठून मारणे हा अधर्म नाही असे अर्जुनाला पटवून दिले. तसेच द्यूतसभा, द्रौपदी वस्त्रहरण, अभिमन्यूचा घात इत्यादी गोष्टींची आठवण देऊन अर्जुनाला कर्णावर त्याच अवस्थेत बाण मारण्यास तयार केले. अर्जुन बाण सोडण्यास सिद्ध होताच कर्ण म्हणाला, कृष्णा, मी निशस्त्र आहे, जमिनीवर उभा आहे. अशा अवस्थेत माझ्यावर शस्त्र चालवणं हा धर्म नव्हे. ते ऐकून अतिशय भेदक स्वरात वर्मी लागेल अशा आविर्भावात कृष्ण म्हणाला, राधेया, ज्या वेळेला स्वतःच्या प्राणांची गाठ पडली तेव्हा तुला धर्म आठवला. अरे भीमाला विष देताना, त्याला पाण्यात बुडवताना, वारणावतात पांडवांना जिवंत जाळताना, दुर्योधनाला भरीला घालून कपट द्यूतात धर्मराजाला लुटताना, द्रौपदीची भर सभेत विटंबना करताना तुला धर्म आठवला नाही. एकाकी अभिमन्यूवर तुझ्यासह 6 महारथींनी धर्मयुद्धाच्या कुठल्या नियमाप्रमाणे चढाई केली आणि कुठल्या धर्माच्या आधारे तो मूर्छित असताना त्याचा बळी घेतला. बघतोस काय अर्जुना, सोड बाण, सर्व अधर्मांचा हिशोब चुकता कर. पहिल्या बाणाने अर्जुनाने कर्णाचा ध्वज उडवला. दुसऱ्या बाणाने छत्र उडवले. आपले तप, गुरुसेवा आणि पुण्य स्मरून तिसरा बाण त्याने कर्णावर सोडला. त्या बाणाने कर्णाचे मस्तक आकाशात उडाले. कृष्ण, अर्जुन यांनी आनंदाने आपापले दिव्य शंख फुंकले. सूर्यास्त झाल्याने त्या दिवसाचे युद्ध संपले होते.